दिल्लीमध्ये कारवाई करून जप्त केलेले 960 किलो ड्रग्ज पोलिसांनी पुण्यामध्ये आणले। पुणे पोलिसांनी आजपर्यंतची केलेली ही सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। पुणे पोलिसांनी दिल्लीमधल्या एका टेम्पोमधून हे ड्रग्ज पुण्यामध्ये आणलं। जप्त केलेल्या 960 किलो ड्रग्जची किंमत ही जवळपास 2000 कोटी इतकी आहे। पुण्यामधल्या कुरकुम MIDC मध्ये तयार केलेलं मेफेड्रॉन दिल्लीमध्ये कुरिअर कंपनीच्या माध्यमातून पाठवलं जात होतं। तिथून हे मेफेड्रॉन दिल्ली आणि उत्तर भारतासह परदेशामध्ये पाठवलं जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पुण्याच्या सोमवार पेठेपासून सुरू झालेला मेफेड्रॉनच्या रॅकेटचा प्रवास देशाच्या राजधानीपर्यंत अर्थात दिल्लीपर्यंत पोहोचलाय आणि त्याही पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावरती हे रॅकेट काम करत असल्याचं उघड झालंय। पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये कारवाई करून जे मेफेड्रॉन जप्त केलंय ते या टेम्पोमध्ये जप्त केलंय आणि हा टेम्पो पुणे पोलीस पुण्यामध्ये घेऊन आलेत। हा टेम्पो एक छोटासा, मात्र यामध्ये जप्त केलेल्या मेफेड्रॉन ची संख्या आहे ती तब्बल 970 किलो, ज्याची बाजारपेठेमध्ये किंमत जवळपास 2000 कोटी रुपयांच्या घरामध्ये होते। इतकं मेफेड्रॉन या टेम्पोमध्ये पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये जाऊन जप्त केलंय। 18 तारखेला पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये मेफेड्रॉन विक्रीसाठी एक तस्कर येणार असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली। पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला। सुरुवातीला फक्त अर्धा किलो मेफेड्रॉन त्या ठिकाणी जप्त करण्यात आलं, मात्र त्यांच्याकडे चौकशी केली असता पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये 55 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं आणि त्यानंतर जो तपास सुरू झाला तो सांगली जिल्ह्यामध्ये पोहोचला। कुपवाडमधून 140 किलो मेफेड्रॉन जप्त करण्यात आलं आणि हे सगळं मेफेड्रॉन तयार कुठं होतंय याचा तपास जेव्हा पुणे पोलिसांनी सुरू केला तेव्हा पुणे पोलीस पोहोचले कुरकुम MIDC मध्ये। त्या ठिकाणी अर्थखेम या कंपनीमध्ये हे मेफेड्रॉन तयार होत असल्याचं समोर आलं। त्या ठिकाणी भीमराव साबळे या कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली। त्याचबरोबर हे मेफेड्रॉन तयार करणारा जो युवराज भुजबळ आहे, ज्याला सायंटिस्ट या नावाने ओळखलं जातं, त्याला अटक करण्यात आली। दिल्लीमध्ये जाऊन 4 जणांना अटक केली आहे, मात्र जो मास्टर माइंड आहे संदीप धुनिया तो मात्र फरार झालाय। या संदीप धुनियाला 2015 साली देखील ड्रग रॅकेटिंगच्याच प्रकरणात अटक करण्यात आली होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो जामिनावरती बाहेर आला आणि पुन्हा हेच उद्योग त्यांनी सुरू केले। यातून आपल्याला लक्षात येतंय की ही जी अंमली पदार्थांच्या नशेची समस्या आहे ती किती गंभीर आहे आणि किती खोलवर जाऊन यावरती काम करण्याची गरज आहे। अर्थात जबाबदारी फक्त पोलिसांची नाही तर या मुलांच्या पालकांची आहे। ही मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात, महाविद्यालयांमध्ये शिकतात, तिथल्या शिक्षकांची देखील आहे। कॅमेरामन विजय राऊत समंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।